नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 19 डिसेंबर 2023। तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीच्या तज्ञ संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दत्तात्रय फडसलगेकर। तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीच्या तज्ञ संचालकपदी दत्तात्रय फडसलगेकर यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा, कोणता दिवस मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10 डिसेंबर। तर 10 डिसेंबरला आपण मानवी हक्क दिवस म्हणून काय साजरा करत असतो। तर लगेचच आपण डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात। 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जात असतो। 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 8 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी म्हणून साजरी केली जात असते। तसेच 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 16 डिसेंबरला विजय दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जात असतो। 23 डिसेंबरला किसान दिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा केला जात असतो। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3, भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्जुन मुंडा। तर भारताचे नवीन कृषी मंत्री म्हणून अर्जुन मुंडा यांची काही नियुक्ती करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्याने अलीकडेच सर्वोत्तम शाश्वत वन्यजीवन पर्यटन राज्य काय जिंकलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश। तर मध्य प्रदेश या राज्याने अलीकडे सर्वोत्तम शाश्वत वन्यजीव पर्यटन राज्य का हा जिंकलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5, IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्मेनिया। तर IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 ही आर्मेनिया या देशामध्ये काय आयोजित करण्यात आलेली होती? तर लगेचच आपण आर्मेनिया या देशाबद्दल जाणून घ्या। तर या देशाचे पंतप्रधान आहेत निकोल पशिन्यान, राजधानी आहे एरेवन आणि चलन आहे तेथील आर्मेनियन ड्रम। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6, स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जय शहा. तर स्पोर्ट बिझनेस ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने जय शहा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7 2023 मध्ये युनेस्कोने कोणाला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गरबा नृत्य. तर 2023 मध्ये युनेस्कोने गरबा नृत्य या सांस्कृतिकला वारसा म्हणून घोषित केलेला आहे. तर लगेचच आपण युनेस्को बद्दल जाणून घेऊयात. तर युनेस्कोलाच आपण राष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना या नावाने ओळखलं जातं. तर याची जी स्थापना आहे ते 16 नोव्हेंबर 1945 रोजी झाले. तसेच याचे महासंचालक आहेत ऑन्ड्रे अझिले आणि याचं मुख्यालय आहे पॅरिस आणि फ्रान्समध्ये. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8 बीबीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समीर शाह. तर बीबीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून समीर शाह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9 NCRB अहवाल 2022 नुसार भारतातील कोणत्या शहरात सुरक्षित शहर म्हटले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलकाता. तर NCRB अहवाल 2022 नुसार भारतातील कोलकाता या शहरास सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर COP28 मध्ये कोणत्या भारतीय विद्यापीठाने प्रतिष्ठित ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड जिंकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT मंडी. तर COP28 मध्ये IIT मंडी या भारतीय विद्यापीठाने प्रतिष्ठित ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड जिंकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.